जय गजानन कॉमर्स क्लासेस इथं डेबिट युअर मेहनत आणि क्रेडिट युअर सक्सेस म्हणजे यशाची बॅलन्स शीट नेहमी होईल टॅली. जय गजानन कॉमर्स क्लासेस 11वी 12वी B.Com सर्व विषय आणि CA फाउंडेशन करिता जय गजानन कॉमर्स क्लासेस LRT कॉलेज रोड किंग बेकरी मागे अकोला. जय गजानन कॉमर्स क्लासेस इथं डेबिट युअर मेहनत आणि क्रेडिट युअर सक्सेस म्हणजे यशाची बॅलन्स शीट नेहमी होईल टॅली. जय गजानन कॉमर्स क्लासेस 11वी 12वी B.Com सर्व विषय आणि CA फाउंडेशन करिता जय गजानन कॉमर्स क्लासेस LRT कॉलेज रोड किंग बेकरी मागे अकोला. एक्झाम्पल नंबर फर्स्ट, फायनल अकाउंट ऑफ बँकिंग कंपनीचे एक्झाम्पल नंबर फर्स्ट. बघा, प्रिपेअर द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ऑफ कृष्णाजी बँक लिमिटेड फॉर द इयर एंडेड ऑन 31 मार्च 2020 फ्रॉम द फॉलोइंग इन्फॉर्मेशन. खालील माहितीवरून तुम्हाला कृष्णाजी बँक लिमिटेडचे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करायचे आहे. पहिला आहे इंटरेस्ट ऑन लोन 17,950, इंटरेस्ट ऑन फिक्स्ड डिपॉझिट 13,750, प्रोव्हिजन फॉर डिस्काउंट received in advance 2,450, commission charges and brokerage 9,100, establishment expense 2,700, discount on bill discounted 9,750, interest on cash credit account 16,150, interest on current account 2,100, rent and taxes 9,000, interest on overdraft 2,700, director fees 1,000, interest on saving bank deposit 3,400, auditors fees 500, postage and telegram 70, printing and stationery 950, advertisement 500, sundry charges 850, depreciation 400, law charges 250, repair and maintenance 100, insurance 5,000, provision 125, profit brought forward 1,250, transfer to statutory reserve 2,500, transfer to general reserve 3,750, proposed dividend 3,750. आपण सुरुवातीला फॉर्मॅट रेडी करू. फर्स्ट तुम्हाला लिहायचं आहे इन द बुक ऑफ कृष्णाजी बँक लिमिटेड, त्याखाली लिहिणार प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, त्याखाली लिहायचं आहे फॉर द इयर एंडेड ऑन 31 मार्च 2020, पर्टिक्युलर शेड्यूल नंबर आणि करंट इयरची अमाऊंट. फॉर्मॅटमध्ये आपण लास्ट व्ह्यूमध्ये पाहिलेलंच आहे, त्याच प्रकारे हा फॉर्मॅट रेडी तुम्हाला करायचा आहे. त्यानंतर शेड्यूलसुद्धा सोबत तुम्हाला तयार करून घ्यावं लागेल. शेड्यूल नंबर 13 इंटरेस्ट अर्न, शेड्यूल नंबर 14 अदर इन्कम, शेड्यूल नंबर 15 इंटरेस्ट एक्सपेंडेड, शेड्यूल नंबर 16 ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. सर्व शेड्यूलचा फॉर्मॅट सारखाच आहे, पर्टिक्युलर आणि करंट इयरची अमाऊंट. आपण आता एक्झाम्पल सोडू. अगोदर शेड्यूल नंबर 13मध्ये कुठले पद येतात ते आपण लक्षात घेऊ. इंटरेस्ट अर्नचा हा शेड्यूल आहे. जे इंटरेस्ट बँकेला मिळालं ते या ठिकाणी तुम्हाला घ्यावं लागेल. बघा, पहिलं पद आहे इंटरेस्ट ऑन लोन्स, लोनवर घेतलेलं इंटरेस्ट हे बँकेसाठी इन्कम आहे. हे शेड्यूल नंबर 13मध्ये येऊन जाईल. इंटरेस्ट ऑन फिक्स्ड डिपॉझिट जे की बँकेकडे आहे त्याच्यावर दिलं गेलेलं इंटरेस्ट हे एक्सपेंडेडचं झालं. प्रोव्हिजन फॉर डिस्काउंट रिसिव्ड इन ॲडव्हान्स हे प्रोव्हिजनमध्ये जाईल. कमिशन चार्जेस अँड ब्रोकरेज हे अदर इन्कममध्ये जाईल. एस्टॅब्लिशमेंट एक्सपेन्स एक्सपेंडिचर आहे. डिस्काउंट ऑन बिल डिस्काउंटेड हे शेड्यूल नंबर 13मध्ये येईल, कारण बिल डिस्काउंटेड ज्यावेळेस केल्या जाते त्यावेळेस इंटरेस्ट चार्ज केल्या जाईल. ती इंटरेस्ट इन्कम आहे. त्यानंतर आहे इंटरेस्ट ऑन कॅश क्रेडिट अकाउंट, जे की कॅश क्रेडिट आपण कस्टमरला दिलं त्यावर चार्ज केलेलं इंटरेस्ट हे इन्कमच आहे बँकेसाठी. इंटरेस्ट अर्नमध्येच येईल शेड्यूल नंबर 13मध्ये. त्यानंतर बघा इंटरेस्ट ऑन करंट अकाउंटवर दिल्या गेलेले इंटरेस्ट म्हणजे एक्सपेंडेड आहे.
रेंट अँड टॅक्सेस एक्सपेंडिचर आहे. इंटरेस्ट ऑन ओव्हरड्राफ्टवर चार्ज केलेलं इंटरेस्ट हे बँकेसाठी इन्कम आहे. हे सुद्धा 13 नंबरच्या शेड्यूलमध्ये येणार. मग डायरेक्टर फीज एक्सपेंडिचर आहे. इंटरेस्ट ऑन सेव्हिंग बँक डिपॉझिट एक्सपेंडिचर आहे. ऑडिटर फीज एक्सपेंडिचर आहे. पोस्टेज टेलिग्राम एक्सपेंडिचर आहे. प्रिंटिंग स्टेशनरी एक्सपेंडिचर आहे. ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेंडिचर आहे. सन्ड्री चार्जेस एक्सपेंडिचर आहे. डेप्रिसिएशन, लॉ चार्जेस, रिपेअर मेंटेनन्स, इन्शुरन्स सर्व एक्सपेंडिचर आहे. प्रोव्हिजन, लास्ट इयरचा प्रॉफिट आहे. प्रॉफिट फॉरवर्ड, ट्रान्सफर टू स्टॅट्युटरी रिझर्व ॲप्रोप्रिएशनचा पार्ट आहे. हा ट्रान्सफर टू जनरल रिझर्व हा सुद्धा ॲप्रोप्रिएशनचा पार्ट आहे. प्रपोज डिव्हिडंड हा सुद्धा ॲप्रोप्रिएशनचा पार्ट आहे. 13 नंबरच्या शेड्यूलमध्ये 4 पदं आले. इंटरेस्ट ऑन लोन्स, डिस्काउंट ऑन बिल डिस्काउंटेड, इंटरेस्ट ऑन कॅश क्रेडिट अकाउंट, इंटरेस्ट ऑन ओव्हरड्राफ्ट. हे 4ही पदं आपण आता 13 नंबरच्या शेड्यूलमध्ये लिहू. पहिलं पद आहे बघा, इंटरेस्ट ऑन लोन 17,950. त्यानंतर दुसरं पद इंटरेस्ट ऑन कॅश क्रेडिट अकाउंट 16,150. तिसरं पद इंटरेस्ट ऑन ओव्हरड्राफ्ट 2,700. त्यानंतर चौथं पद आहे डिस्काउंट ऑन बिल डिस्काउंटेड. हे आपण या ठिकाणी लिहिलं. आता याची एकूण बेरीज करू. एकूण बेरीज येते 46,550. ही जी बेरीज झाली 46,550 ही तुम्हाला शेड्यूल नंबर 13च्या समोर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये लिहायची आहे. बघा, इंटरेस्ट अर्न शेड्यूल नंबर 13 त्यासमोर आपण दिलं 46,550 जी आपण तिथे टोटल गेली होती तीच टोटल. आलं लक्षात. आता शेड्यूल नंबर 14मध्ये काय काय आहे ते आपण पाहू. जे टिक केलेले आहेत ते झालेले पदं आहेत. यामधलं कमिशन झालेलं नाही आहे. हे बाकी आहे. बघा, इंटरेस्ट ऑन लोन झालेलं आहे. इंटरेस्ट ऑन फिक्स्ड डिपॉझिट अगोदर तर शेड्यूल नंबर 14 हे काय आहे, अदर इन्कम. बँकेला झालेलं अदर इन्कम इंटरेस्टच्या व्यतिरिक्त ते आपल्याला इथे लक्षात घ्यायचं आहे. इंटरेस्ट ऑन फिक्स्ड डिपॉझिट आपण पाहिलंच, एक्सपेंडिचर आहे. सर्व पद आपण लक्षात घेतलेलेच आहेत. प्रोव्हिजन ही प्रोव्हिजनमध्ये जाते. मग आता इथे जे कमिशन, चार्जेस अँड ब्रोकरेज आहे हे बँकेसाठी अदर इन्कम आहे. बँकेमध्ये जे की सेविंग अकाउंट किंवा आणखी कुठलं अकाउंट त्या ठिकाणी ओपन केलं जाईल, करंट अकाउंट जसं की RD रिकरिंग डिपॉझिट वगैरे, तर यावर बँक चार्जेस लावते. ते चार्जेस किंवा मग डिमांड ड्राफ्ट वगैरे काढल्या गेली तर त्याच्यावर कमिशन बँक घेते. ती कमिशन किंवा मग बँके थ्रू आपण कुठल्या कंपनीचे शेअर परचेस केले त्याकरता आपल्याला बँकेमध्ये डिमॅट अकाउंट ओपन करावं लागेल. जर कुठल्या कंपनीचे शेअर आपण परचेस केले बँके थ्रू तर बँक त्यावर ब्रोकरेज चार्ज घेते. मग हे सर्व कंपनीसाठी, बँकिंग कंपनीसाठी अदर इन्कम आहे किंवा इन्कम आहे. ती अदर इन्कम मग तुम्हाला घ्यावं लागेल. मग इथे कमिशन, चार्जेस अँड ब्रोकरेज 9,100 हे अदर इन्कमचं पद आपल्याला भेटलं. एस्टॅब्लिशमेंट एक्सपेन्स, डिस्काउंट ऑन बिल डिस्काउंटेड झालेलं आहे. एस्टॅब्लिशमेंट एक्सपेन्स आहे. इंटरेस्ट झालेला आहे. इंटरेस्ट ऑन करंट अकाउंट हे एक्सपेंडिचर आहे. रेंट टॅक्सेस एक्सपेंडिचर आहे. पुढचा पण एक्सपेंडिचर आहे. डायरेक्टर फीज एक्सपेंडिचर आहे. पुढे सर्वच्या सर्व एक्सपेंडिचर आणि दुसऱ्या शेड्यूलची रिलेटेड आहे. मग इथे एकच फक्त एक पद भेटलं आपल्याला, कमिशन, चार्जेस अँड ब्रोकरेज. हे आपण लिहिणार आहे शेड्यूल नंबर 14मध्ये. कमिशन, चार्जेस अँड ब्रोकरेज 9,100. याची टोटल एकच पद असल्यामुळे तेवढीच येणार 9,100. ही टोटल आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये शेड्यूल नंबर 14च्या समोर लिहायची आहे 9,100. अदर इन्कम शेड्यूल नंबर 14 9,100. आता याची एकूण बेरीज करावी लागेल आपल्याला. 46,550 प्लस 9,100 याची टोटल येते 55,650. पण आता एक्सपेंडिचरकडे वळू. पहिला आहे इंटरेस्ट एक्सपेंडेड. इंटरेस्ट एक्सपेंडेड दिलेला इंटरेस्ट शेड्यूल नंबर 15. मग शेड्यूल नंबर 15मध्ये यामधील काय काय पदं येतात जे टिक झालेले आहेत ते सर्व झालेले आहेत आपले पदं. दुसऱ्या नंबरचं बघा, इंटरेस्ट ऑन फिक्स्ड डिपॉझिट. हे इंटरेस्ट एक्सपेंडेड आहे.
हो, इंटरेस्ट एक्सपेंडेड आहे. फिक्स डिपॉझिटवर दिला गेलेला इंटरेस्ट. एक, प्रोव्हिजन येणार नाही. एस्टॅब्लिश एक्सपेन्सेस आहे. इंटरेस्ट ऑन करंट डिपॉझिट अकाउंट, करंट अकाउंटचं जे की आहे त्याच्यावर दिला गेलेलं इंटरेस्ट हे एक्सपेंडेड आहे. रेंट टॅक्सेस एक्सपेंडिचर आहे तो वेगळा. डायरेक्टर फीज एक्सपेंडिचर आहे. इंटरेस्ट ऑन सेविंग बँक डिपॉझिट इंटरेस्ट एक्सपेंडेडमध्ये येईल. 3 पद झाले. आणखी कुठला आहे का पाहू. पोस्टेज अँड टेलिग्राम, प्रिंटिंग, स्टेशनरी, ॲडव्हर्टाइजमेंट, आणखी कुठले इंटरेस्टचे पद या ठिकाणी नाही आहे. मग 3 पदं जे घेतली आपण, कुठले कुठले, इंटरेस्ट ऑन फिक्स्ड डिपॉझिट, इंटरेस्ट ऑन करंट अकाउंट, इंटरेस्ट ऑन सेविंग बँक डिपॉझिट, हे तिन्ही पदं आपण लिहिणार आहे शेड्यूल नंबर 15. पहिलं इंटरेस्ट ऑन फिक्स्ड डिपॉझिट 13,750. दुसरं इंटरेस्ट एक्सपेंडेड, दुसरं इंटरेस्ट ऑन करंट अकाउंट 2,100. तिसरं पद आहे इंटरेस्ट ऑन सेविंग बँक डिपॉझिट 3,400. याची एकूण बेरीज 19,250. ही जी एकूण बेरीज आहे ती तुम्हाला एक्सपेंडिचरमध्ये इंटरेस्ट एक्सपेंडेडच्या समोर शेड्यूल नंबर 15च्या समोर लिहायची आहे. 19,250, 19,250 शेड्यूल नंबर 15 इंटरेस्ट एक्सपेंडेड. पुढचं शेड्यूल आहे शेड्यूल नंबर 16 ऑपरेटिंग एक्सपेन्स. यामध्ये काय काय आता ते आपण पाहू. ऑपरेटिंग एक्सपेन्स सर्व एक्सपेंडिचर. लक्षात घ्या, प्रोव्हिजन तर येणार नाही, ते प्रोव्हिजनमध्ये जाईल. एस्टॅब्लिशमेंट एक्सपेन्स येईल, रेंट अँड टॅक्सेस येईल, डायरेक्टर फीज येईल, ऑडिटर फीज येईल, पोस्टेज अँड टेलिग्राम येईल, प्रिंटिंग अँड स्टेशनरी येईल, ॲडव्हर्टाइजमेंट येईल, सन्ड्री चार्जेस येईल, डिप्रिसिएशन येईल, लॉ चार्जेस पण येणार, रिपेअर अँड मेंटेनन्स पण येईल, इन्शुरन्स पण येईल. प्रोव्हिजन येणार नाही. प्रॉफिट ब्रॉट फॉरवर्ड लास्ट इयरचा प्रॉफिट आहे. ट्रान्सफर टू स्टॅट्युटरी रिझर्व्ह, ट्रान्सफर टू स्टॅट्युटरी रिझर्व्ह, ट्रान्सफर टू जनरल रिझर्व्ह ॲप्रोप्रिएशनचा पार्ट आहे. प्रपोज डिव्हिडंड हा सुद्धा ॲप्रोप्रिएशनचा पार्ट आहे. आपल्याला हे लिहायचं आहे शेड्यूल नंबर 16मध्ये. बघा, एस्टॅब्लिशमेंट एक्सपेन्स 2,700, रेंट अँड टॅक्सेस 9,000, डायरेक्टर फीज 1,000. पुढे लिहिलं आपण ऑडिटर फीस 500, पोस्टेज अँड टेलिग्राम 70, प्रिंटिंग अँड स्टेशनरी 950. पुढे ॲडव्हर्टाइजमेंट 500, सन्ड्री चार्जेस 850, डिप्रिसिएशन 400. मग पुढे आपण दिलं लॉ चार्जेस 250, रिपेअर अँड मेंटेनन्स 100, इन्शुरन्स 5,000. आता याची एकूण बेरीज आपल्याला करायची आहे. 2,700 प्लस 9,000 प्लस 1,000 वगैरे वगैरे. याची एकूण बेरीज येते 21,320. मग ही जी आलेली एकूण बेरीज आहे ही तुम्हाला लिहायची आहे शेड्यूल नंबर 16 समोर ऑपरेटिंग एक्सपेन्समध्ये 21,320. आता पुढचं पद आहे प्रोव्हिजन अँड कॉन्टिजन्सी. प्रोव्हिजन अँड कॉन्टिजन्सी आहे का त्यामध्ये पाहू आपण. यामध्ये बघा, प्रोव्हिजन फॉर डिस्काउंट रिसिव्ड इन ॲडव्हान्स हे प्रोव्हिजनचाच पार्ट आहे. आणखी कुठले पद सुटते ते आपण पाहू. जे टिक केले ते सर्व झालेले आहेत. प्रोव्हिजन हे बघा, पुढचं प्रोव्हिजन भेटलं 125. अदर कुठलं प्रोव्हिजन असतील ते. आणखी कुठले पद नाही आहे प्रोव्हिजनशी रिलेटेड. मग टोटल भेटले आपल्याला 2,450 आणि 125. हे दोन्ही पदं आपल्याला प्रोव्हिजन अँड कॉन्टिन्यूसमध्ये लिहायचे आहे. 2,450 प्लस 125 याची टोटल येते 2,575. हे तुम्हाला इथे लिहायचे आहे. प्रोव्हिजन अँड कॉन्टिन्यूसी समोर 2,575. आता याची एकूण बेरीज करावं लागेल आपल्याला टोटल एक्सपेंडिचरची. ती एकूण बेरीज येते 43,145.
43,145. आपल्याला बघा प्रॉफिट किंवा लॉस काढायचा आहे, तर इन्कम आणि एक्सपेंडिचर याचा डिफरन्स शोधू. इन्कम जर जास्त असेल आणि एक्सपेंडिचर जर कमी असेल तर आपल्याला प्रॉफिट मिळते, आणि इन्कम जर कमी आणि एक्सपेंडिचर जर जास्त तर आपल्याला लॉस मिळणार. इथे बघा इन्कम जास्त दिसत आहे 55,650 आणि 43,145 हे एक्सपेंडिचर आहे. याचा जर डिफरन्स आपण काढला तर आपल्याला काय मिळणार, प्रॉफिट मिळणार. तो प्रॉफिट येतो 12,505. ओके, मग पुढे प्रॉफिट ब्रॉट फॉरवर्ड हे ट्रायल बॅलन्समध्येच दिलेलं राहील तुम्हाला, आहे का आपण पाहू. बघा प्रॉफिट ब्रॉट फॉरवर्डचं पद आहे 1250, 1250. प्रॉफिट ब्रॉट फॉरवर्ड हे लास्ट इयरचं प्रॉफिट आहे, ते आपल्याला तिथे लिहायचं आहे. प्रॉफिट ब्रॉट फॉरवर्डच्या समोर 1250 दिलं. मग याची एकूण बेरीज कशाची, करंट इयरचा प्रॉफिट आणि लास्ट इयरचा प्रॉफिट याची एकूण बेरीज तिथे 13,755. आता यामधून काही ॲप्रोप्रिएशन आपल्याला करायचे आहे, ट्रान्सफर त्या ठिकाणी करायचे आहेत, ते आपण लक्षात घेऊ. इथे दिलेले आहेत का बघा, 3 पदं दिलेले आहेत. एक ट्रान्सफर टू स्टॅट्युटरी रिझर्व, ट्रान्सफर टू जनरल रिझर्व आणि प्रपोज डिव्हिडंड. तिन्ही पदं या ॲप्रोप्रिएशनच्या पार्टमध्ये येणार आहे. ट्रान्सफर टू स्टॅट्युटरी रिझर्व, ट्रान्सफर टू जनरल रिझर्व, प्रपोज डिव्हिडंड. ठीक आहे, मग आता याची एकूण बेरीज रफमध्येच करायची आपल्याला, आणि यामधून जे की बॅलन्स उरणार ते बॅलन्स आपल्याला बॅलन्स शीटला ट्रान्सफर करावं लागेल. ते इथे बॅलन्स किती येते ते लक्षात घेऊ आपण. बघा ॲप्रोप्रिएशनची एकूण बेरीज आली 10,000. ॲप्रोप्रिएशनची एकूण बेरीज किती आली, 10,000. त्यानंतर हा जो काही एकूण प्रॉफिट आला त्याच्यामधून हे ॲप्रोप्रिएशनचे 10,000 आपल्याला मायनस करायचे आहेत. आपल्याला मिळतात 3,755. हे बॅलन्स प्रॉफिट आहे. बॅलन्स प्रॉफिट ट्रान्सफर टू बॅलन्स शीट ते आलं 3,755. कसं काढलं समजलं, एकूण प्रॉफिटमधून ही ॲप्रोप्रिएशनची एकूण बेरीज आपण लेस केली. एकूण प्रॉफिटमधून ॲप्रोप्रिएशनची एकूण बेरीज 10,000 आपण लेस केली, आपल्याला काय मिळालं, बॅलन्स 3,755. ते बॅलन्स इथे लिहायचं आहे, आणि ही बेरीज सारखी येऊन जाईल, सारखी करायची आपल्याला. ती 13,755 इथे सुद्धा 13,755. हे आपलं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट या ठिकाणी संपलं. यावर एकदा तुम्ही रिव्हिजन करा. मग आपण इथून पुढच्या व्हिडिओमध्ये सोबतच एक्झाम्पल सॉल्व करणार आहे. मी तुम्हाला अगोदर PDF फॉर्ममध्ये एक्झाम्पल देणार, आणि ते एक्झाम्पल आपण व्हिडिओमध्ये सोबत सॉल्व करून घेऊ.